अस्सलाम वालेकुम. कैसे हो सगळे? उम्मीद करते सगळे बेस असाल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले माझ्या स्टाईलला हिरव्या मसाल्याची झिंगी, प्राउन्स, कोलंबी कोकणीत बोलतात. त्यांच्यासाठी तेल गरम करत आहे. थोडीशी राई आणि कढीपत्ता कटकटवलं. त्यांच्यावर अर्धा किलो झिंगे मी साफ करून टाकले आणि त्यांना फ्राय केलं. टेस्टच्या हिशोबात त्यांना मी मीठ ॲड करीन. मीठ ॲड केलं, थोडीशी हळदी पावडर ॲड करीन. तुम्ही कसली पण हिरवी चीज बनवाल ना, चिकन, मटन किंवा झिंगी, मच्छी-बिच्छी, तर त्यात हळदी जरूर ॲड करा. त्याने हिरवं प्रॉपर कलर येते. ठीक आहे. त्यांच्यावर माझ्याजवळ आहे खिमा मसाला हिरवं होतो. तुमच्याजवळ हिरवं चिकन मसाला असलो ते पण 1 चम्मच टाकू शकता. खिमा मसाला असलो तरी पण जमू शकते. नसलं ती स्किप करा. ठीक आहे. ह्यो टाकल्यावर मी 1 टीस्पूनच्या थोडी कमी हळदी धनिया पावडर ॲड करेन. त्यांच्यावर थोडीशी मी त्यातला चाट मसाला ॲड करेन. एकदम हलकासा चटपटा टेस्टसाठी, बाकी काही नाही. ठीक आहे. त्याला मिक्स करून फ्राय करेन. फ्राय झाल्यावर हो मी एक पेस्ट ॲड केले. हो पेस्ट कसले मी तुम्हाला सांगताय. एक आवरो आहे ना, बोटावरो मी ताजं खोबरा नारियल जो येते तीनचो घेतलं तुकडो. त्यांच्यावर थोडासा आला, थोडासा लसूण, हिरवी मिरची टेस्टच्या हिशोबात, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळं ह्याचं बारीक फाईन पेस्ट बनवलं आहे. तो पेस्ट बनवून मी त्यातला ॲड केलं आहे. ॲड केलं पेस्ट ला आणि झिंग्याला बेस फ्राय करून मी घेईन. त्यातलं पाणी बिलकुल मी ॲड नाही केलं. तिनातलाच उबीतला मी झिंगीला गलून दिलं. झिंगी पण बेस गलल्या गेली आणि माझं पेस्ट पण बेस भुजल्या गेलं. लास्टला थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसाला ॲड करीन आणि त्यांच्या बाद आपली झिंगी बनवून रेडी आहे. जर वाल्या मसाल्याची हिरवी झिंगी जर तुम्हाला पसंत आली असेल माझ्या स्टाईलला, तर लाईक शेअर जरूर करणार. अल्लाह हाफिज. दुआत याद ठेवा.